राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजे विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्वायत्तता, शिक्षणामधली लवचिकता, शिक्षण मातृभाषेतनं द्यावं, कौशल्यावरती आधारित शिक्षण द्यावं. याच्यामध्ये कशाचं गरीब श्रीमंत वाद आणि कसले वाद, याच्यामध्ये काय संबंध आला या सगळ्या गोष्टींचा? मुळात मुद्दा या बाबतीमध्ये असा आहे की ही फॅक्ट आहे की शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत का? तर आहे. आपल्याकडे एकूण सँक्शन टीचर्स हे साधारणतः एक 32,000 जर सँक्शन टीचर असतील ज्यांचं सेवार्थमध्ये माध्यमातून आपण सॅलरी करतो, तर आजच्या घडीला साधारणतः 11,000 जागा रिक्त आहेत. त्याला पर्याय म्हणून आपण CHBचं मानधन हे अत्यंतच व्यवस्थितपणे वाढवलं. आजही CHBच्या प्राध्यापकाला अप्रॉक्सिमेटली 25 ते 30 हजाराच्या आसपास त्यालाही मानधन त्यामध्ये मिळतं. ते रेग्युलर मिळावं यासाठी पण आपले प्रयत्न चालू आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. यापूर्वीचं शिक्षण धोरण हे 1986 साली तयार करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर साधारणतः 3 दशकानंतर हे नवीन शिक्षण धोरण आलं. 1991 नंतर आपल्याकडे आर्थिक सुधारणाची वारे, जागतिकीकरण ची वारे, खाजगीकरणाचे वारे सुरू झाले. त्यामध्ये जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा घडून आल्या. परंतु शिक्षण एक असं एकमेव क्षेत्र होतं की ज्यामध्ये सुधारणा झालेली नव्हती. जी सुधारणा 2020 राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून झाली. एक अतिशय महत्त्वपूर्ण घडामोड जी मी आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना सांगू इच्छितो ते म्हणजे महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य आहे की ज्यांनी MSFDA महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी म्हणून एक मोठी संस्था पुण्यामध्ये काढलेली आहे. नमस्कार. शिक्षण म्हणजे नोकरीसाठी मिळवलेलं ज्ञान नाही, तर ती आहे विचार करण्याची दिशा, समाजाकडे बघण्याची दृष्टी आणि समाज घडवण्याची जबाबदारी. याच दृष्टिकोनातून भारत सरकारनं एक ऐतिहासिक पाऊल 2020 साली उचललं आणि जन्म झाला राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 याचा. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरण हे 21व्या शतकाची गरज म्हणून सुद्धा पाहिलं गेलं. या राष्ट्रीय शिक्षण धोरणानं जितक्या संधी निर्माण केल्या तितकीच आव्हाने, तितकेच प्रश्न समाजात निर्माण केले. श्रीमंती, गरिबी, ग्रामीण भाग, शहरी भाग, डिजिटलायझेशन असे एक ना एक अनेक प्रश्न आणि आव्हाने समोर उभी राहिली. निर्माण झालेले प्रश्न, आव्हाने आणि संधी यावरती चर्चा करण्यासाठी सकलम या आपल्या YouTube चॅनलमध्ये निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर शैलेंद्र देवाणकर यांना. डॉक्टर शैलेंद्र देवाणकर हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण मंडळाचे संचालक म्हणून सध्या कार्यरत आहेत. आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे की परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक म्हणून सुद्धा यांच्याकडे पाहिलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अंमलबजावणीतला एक प्रमुख नाव म्हणून सरांची ओळख आहे. आज आपण आपल्या सकलम या YouTube चॅनलमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 संधी की आव्हाने या विषयावरती विशेष चर्चा करणार आहोत. सर नमस्कार, मी अक्षय झागेदार आपला या YouTube चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. राष्ट्रीय शिक्षण धोरण एक ऐतिहासिक पाऊल म्हटलं जातं, मात्र या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मुख्य उद्देश कसा आहे? हे फक्त अभ्यासक्रम बदलण्यासाठी आहे की पूर्ण ही एक शिक्षणाची प्रक्रिया आहे, व्यवस्था आहे, हे बदलण्याचा मुद्दा आहे? राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. यापूर्वीचं शिक्षण धोरण हे 1986 साली तयार करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर साधारणतः 3 दशकानंतर हे नवीन शिक्षण धोरण आलं. 1991 नंतर आपल्याकडे आर्थिक सुधारणाची वारे, जागतिकीकरण ची वारे, खाजगीकरणाचे वारे सुरू झाले. त्यामध्ये जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा घडून आल्या. परंतु शिक्षण एक असं एकमेव क्षेत्र होतं की ज्यामध्ये सुधारणा झालेली नव्हती. जी सुधारणा 2020 राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून झाली. हे धोरण तयार केलं गेलं हे प्रामुख्याने संपूर्ण राष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्तरांवरती चर्चा करून साधारणतः 2 दशक ही चर्चा चालली आणि त्याचा परिपाक म्हणून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आपल्याकडे आहे. हे करत असताना 21व्या शतकातल्या ज्याही प्रमुख समस्या आहेत, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये होत गेलेले बदल आहेत, या सगळ्यांचा विकास प्रामुख्याने केला गेला. मुळात मुद्दा असा आहे की या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांना याचा जे उद्देश आहे ते प्रामुख्याने विद्यार्थ्यांना स्वायत्तता देणं, त्याचप्रमाणे अभ्यासक्रम निवडीबाबत लवचिकता त्यांच्याकडे असणं. आता जर तुम्ही लेमनच्या लँग्वेजमध्ये म्हणजे सर्वसामान्य जनतेला समजेल अशा भाषेत जर विचारलं तर राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजे मातृभाषेतनं शिक्षण, राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजे कौशल्याने युक्त असणारं शिक्षण, राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजे ज्याला बहुविद्याशाखीय शिक्षण, राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजे लवचिकता आणि स्वायत्ततेचं धोरण. अर्थात यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्याला लक्ष करून त्याच्या एकूणच व्यक्तिमत्वाच्या विकासाचा विचार केला गेला. आपण जसं आपल्या प्रस्तावनेमध्ये म्हटलं की आपल्याकडे जी शिक्षण प्रणाली भारतामध्ये होती ती प्रामुख्याने ब्रिटिश पुरस्कृत शिक्षण प्रणाली होती.
जी वसाहतवादाच्या काळामध्ये आपल्याकडे रुजू केली गेली. त्या शिक्षण प्रणालीचा उल्लेख म्हणजे साधारणतः 1835 पासून ती शिक्षण प्रणाली चालू होती. ज्याचा मुख्य उद्देश हा नोकरीसाठी काय विद्यार्थ्यांना म्हणा किंवा युवकांना तयार करणं हा होता. म्हणजे त्यांना ज्या पद्धतीचे क्लर्क्स पाहिजे होते, की ज्यांना बाबू म्हणतात ते अशा स्वरूपाने त्यासाठी शिक्षणाचा वापर केला गेला. म्हणून शिक्षणाकडे आपण प्रामुख्याने नोकरीचं साधन याच संकुचित उद्दिष्टाने पाहत गेलो. खरं तर शिक्षण जसा उल्लेख आपण पण केला, की अत्यंत व्यापक अशा स्वरूपाची संकल्पना आहे. ही निरंतर प्रक्रिया आहे, जी आमच्या ज्ञानपरंपरेत होती, आमच्या इतिहास होती, आमच्या संस्कृतीमध्ये होती. परंतु त्याला खंडित केलं गेलं आणि मग अत्यंत संकुचित अशी परिभाषा शिक्षणाची तयार केली गेली. आणि त्यामुळे आमच्याकडे आजही विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून केवळ नोकरी पाहिजे, ते पण कायमस्वरूपी नोकरी पाहिजे आहे. अशाच पद्धतीचा आपण युवकांमध्ये विचार येतो. विशेष करून आपले जे पारंपरिक अभ्यासक्रम आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांपुढे फारसे पर्याय उपलब्ध नाहीयेत. बी-ए, बी-कॉम, बी-एस-सीच्या विद्यार्थ्यांकडे एकतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणं असेल किंवा प्राध्यापक होणं असेल. तिसरा पर्याय म्हणजे आपण स्वतः रोजगारक्षम बनू शकतो का? किंवा आपण इतरांना रोजगार देऊ शकतो का? या दृष्टिकोनातून त्यांना आवश्यक असणारे कौशल्य त्या युवकांमध्ये अंतर्भूत करण्यामध्ये आमची शिक्षण प्रणाली म्हणजे जुनी शिक्षण प्रणाली ही अपयशी ठरली असं आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळे याच्यात बदल करणं अत्यंत गरजेचं होतं. विशेष करून बाजारपेठ म्हणजे मार्केटची रिक्वायरमेंट काय आहे त्यानुसार शिक्षण हे आपल्या क्लासरूममध्ये दिलं जावं, जेणेकरून मार्केट आणि क्लासरूम याच्यामध्ये कनेक्ट असावा. जो प्रचंड मोठा डिस्कनेक्ट होता तो निर्माण होऊ नये. सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे की युवकांना रोजगारक्षम बनवणं, ज्याला एम्प्लॉयबल असं म्हणतात. हा सगळ्यात महत्वाचा. आपल्याकडे ग्रॅज्युएट्स भरपूर आहेत, परंतु त्यापैकी किती एम्प्लॉयबल आहेत, म्हणजे किती जणांमध्ये क्षमता आहे रोजगार मिळवण्याची, हे सर्वात महत्वाचे भाग असल्यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ने या सगळ्या गोष्टींचा विचार केलाय. आणि म्हणून आपण संपूर्ण राज्यामध्ये 24-25 पासून हे धोरण अंमलात आणलंय. सर अगदी बरोबर आहे. आपण मातृभाषेबद्दल बोलला, पण मातृभाषेचा आग्रह बरोबर आहे. पण एवढी विविधता असणाऱ्या देशांमध्ये, राज्यांमध्ये वेगवेगळ्या भाषा आहेत. तिथे हे व्यवहार्य आहे? म्हणजे प्रॅक्टिकली शक्य आहे? हे निश्चितपणे आहे. आता याच्यामधला जो प्रॅक्टिकल इश्यू अराईज होतो तो म्हणजे तुमच्याकडे उच्च शिक्षणासाठी प्रामुख्याने तुमच्याकडे साहित्याची उपलब्धता आहे का? कारण तसं बी-ए मध्ये फारसा विषय तुम्हाला येत नाही, कारण बी-ए बऱ्यापैकी मराठीत शिकवलं जातं. इव्हन बी-कॉमचं पण अनेक ठिकाणी मराठीमध्ये ते शिकवलं जातं. बी-एस-सीच्या बाबतीमध्ये हा मुद्दा येऊ शकतो. तंत्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये हा मुद्दा येऊ शकतो. इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक याचं मराठीमध्ये शिक्षण कसं द्यायचं? तर त्या दृष्टिकोनातनं आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले. विशेष करून पॉलिटेक्निकचा संपूर्ण सिलेबस अभ्यासक्रम हा मराठीमध्ये झाला. त्याचं साहित्य मराठीमध्ये क्रिएट केलं गेलं आणि आता मुलं मराठीमध्ये पॉलिटेक्निक विषय ऑप्ट करायला लागले. इंजिनिअरिंगची पण पुस्तकं क्रिएट करण्याची प्रोसेस ही आता सुरू झालेली आहे. आर्ट्स, सायन्स, कॉमर्समध्ये आपण या संदर्भामध्ये काही पावलं उचलली. आपण IIT मुंबई बरोबर त्यांनी एक उडान नावाचं सॉफ्टवेअर तयार केलंय. त्याबरोबर आपण त्यांच्यावर सामंजस्य करार केला. त्याच्या माध्यमातून काही क्रमिक पुस्तकं आयडेंटिफाय करून त्याचं आपण ट्रान्सलेशन करून घेतलं. अर्थात त्याच्यामध्ये ॲक्युरेसी रेट हा अप्रॉक्सिमेटली 90% पर्यंत आहे. नंतर त्याला थोडं एडिटिंग करावं लागतं. परंतु असे काही पुस्तकं प्रातिनिधिक स्वरूपात आपण करून घेतले आणि त्यानंतर प्रत्येक विद्यापीठ स्तरावरती समिती गठीत करून असे पुस्तकं आयडेंटिफाय करणं आणि ते नंतर ट्रान्सलेट करून घेणं अशा प्रकारची प्रक्रिया सुरू आहे. अर्थात ही इतक्या त्वरित होईल असं नाहीये आणि NEP सुद्धा इतक्या त्वरित इम्प्लिमेंट होईल असंही नाहीये. हे सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या आहेत, परंतु त्याची प्रक्रिया मात्र सुरू झालेली आहे. हे महत्वाचं. आपण अगदी म्हणाला की प्रक्रिया ही निरंतर चालणारी आहे, ते मान्यच आहे. पण आपण या राष्ट्रीय शिक्षण धोरणांमध्ये आपण ज्यावेळी आपण बघतो की मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन असेल किंवा अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट असेल, ज्याला आपण ABC वगैरे म्हणतो, हे फार आदर्श आहे, चांगलं आहे, ही गोष्ट आहे. परंतु ज्या ठिकाणी शिक्षकांचा विचार करायला गेलो आपण, तर 40% ते 50% जागा रिक्त आहे. आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणांमध्ये हे आव्हान कसं आपण या आव्हानाला कसं पाहताय? हे बघा, मुळात मुद्दा या बाबतीमध्ये असा आहे की ही फॅक्ट आहे की शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत का? तर आहे. आपल्याकडे एकूण सँक्शन टीचर्स हे साधारणतः एक 32,000 जर सँक्शन टीचर असतील ज्यांचं सेवार्थमध्ये माध्यमातून आपण सॅलरी करतो, तर आजच्या घडीला साधारणतः 11,000 जागा रिक्त आहेत. आता ह्या ज्या 11,000 जागा रिक्त आहेत त्याच्यामध्ये त्याच्या भरती प्रक्रियेसाठी आपण प्रयत्न आपल्या शासकीय पातळीवरती चाललेले आहेत. वित्त विभागाकडे त्या संदर्भातली नसती ही देखील गेली. साधारणतः 5,000 जागा या स्वरूपामध्ये भरल्या जातील. त्याला पर्याय म्हणून आपण CHBचं मानधन हे अत्यंत व्यवस्थितपणे वाढवलं. आजही CHBच्या प्राध्यापकाला अप्रॉक्सिमेटली 25,000 ते 30,000च्या आसपास त्यालाही मानधन त्यामध्ये मिळतं. ते रेग्युलर मिळावं यासाठी पण आपले प्रयत्न चालू आहेत. या बाबतीमध्ये वर्कलोडचे निमित्ताने काही प्रश्न अराईज जरूर झालेले होते, परंतु आम्ही त्या संदर्भात पण एक टास्क फोर्स नेमलेला आहे
अर्थात ही बाब लक्षात घेणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे की कोणतंही नवीन धोरण हे जेव्हा आपण अंमलात आणतो तेव्हा अडचणींचा सामना करावा लागतो. जेव्हा 30-35 वर्ष तुम्ही एका विशिष्ट धोरणामध्ये लहानाचे मोठे होतात, शिक्षकांना एका विशिष्ट धोरणामध्ये ते ग्रॅज्युएट झाले, शिकले आणि त्याच धोरणामध्ये ते शिकवत पण आहेत. अशा वेळेला ड्रास्टिक जेव्हा आपण बदल करतो आणि NEP हा ड्रास्टिक बदल आहे, ट्रान्सफॉर्मेशन आहे, त्यावेळेला स्वाभाविकपणे अडचणींचा सामना करणं हे गरजेचं आहे. परंतु या बाबतीमध्ये शासन म्हणून पण आमची भूमिका जी आहे, ही अत्यंत सकारात्मक आणि लवचिक आहे. या बाबतीमध्ये आम्हीही सगळ्यांना विश्वासात घेऊन टप्प्याटप्प्याने गोष्टी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतोय. कोणत्याही बाबतीमधली सक्ती नाहीये. विश्वासात घेऊन ॲज अ टीम म्हणून सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. ज्या वर्कलोडचा तुम्ही उल्लेख केलेला आहे, ह्या लवकरच त्याच्यावरती मार्ग हा काढला जाईल. अर्थात केवळ 5,000 जागा भरल्याने सगळे प्रश्न सुटणार आहेत का? तसंही नाहीये. त्यामुळे त्याच्यानंतरही आपल्याकडे जे शेकडो, हजारो क्वालिफाईड आहेत, नेट सेट ज्यांचं झालेलं आहे, अशांना सुद्धा कशा पद्धतीने आपल्याला इन्कॉर्पोरेट करता येईल या सिस्टममध्ये, या दृष्टिकोनातून पण शासन विचार करत आहे. सर, शिक्षकांचं जर झालंच, परंतु त्यांचं प्रशिक्षण आहे, पुनर्प्रशिक्षण आहे आणि यासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचं काय? आता मूळ मुद्दा आहे की प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये एक अतिशय महत्त्वपूर्ण घडामोड जी मी आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना सांगू इच्छितो ते म्हणजे महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य आहे की ज्यांनी MSFDA, महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी म्हणून एक मोठी संस्था पुण्यामध्ये काढलेली आहे. आणि ही संस्था आपला पायनियरिंग आहे. म्हणजे 2 वर्षांपूर्वी जेव्हा भारतामधल्या बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहेत याचं संकलन हे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडनं केलं गेलं, त्यावेळेला MSFDA ही प्रॅक्टिस त्याच्यामध्ये अंतर्भूत केली गेली होती. याच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 3,000 प्राध्यापकांना प्रशिक्षण हे दिलं गेलेलं आहे. आता ही प्रशिक्षणाची निरंतर प्रक्रिया ही चालू आहे. मुळात मुद्दा याच्यामध्ये UGC कडनं ओरिएंटेशन रिफ्रेशर कोर्स चालू असतात. मात्र अशा स्वरूपाने ह्या MSFDAच्या माध्यमातून प्रशिक्षण चालू. दुसरा मुद्दा असा आहे की आपण कोणत्याही घाई गडबडीत आपण NEPची अंमलबजावणी केलेली नाहीये. तर आपण ही करत असताना साधारणतः 2 वर्ष पूर्वतयारी केली. या पूर्वतयारी दरम्यान सगळे प्राध्यापक असतील, प्राचार्य असतील, यांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले गेले होते. यांच्या कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या होत्या. अनेक विद्यापीठांकडनं त्यांना प्रमाणपत्र दिली गेलेली होती. या स्वरूपाच्या वेगवेगळ्या स्तरावरच्या इंटरॅक्शन झालेल्या होत्या. संस्थाचालकांबरोबर, पालकांबरोबर, विद्यार्थ्यांबरोबर सातत्याने महाराष्ट्र शासनाकडनं नेमलेली सुकाणू समिती त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करत होती. त्यामुळे आज राज्यामध्ये असा कोणताही प्राध्यापक म्हणू शकत नाही की ते मला माहिती नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राध्यापकांनी सुद्धा या बाबतीमध्ये आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. ही कोणती त्यांच्यावरती लादलेली बाब नाहीये. हा त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे. त्यांना हे करणं गरजेचं आहे. एखादा प्राध्यापक ज्या वेळेला शासनाकडनं अनुदान घेतो, सॅलरी घेतो आणि शिक्षण प्रणालीत झालेले बदल त्याला माहिती नाहीये, असं होता कामा नये. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेणं हे गरजेचं आहे. पण आज तरी राज्यामध्ये तुम्हाला एकही प्राध्यापक असा दिसणार नाही की ज्याला NEP काय हे माहिती नाहीये, किंवा एखादा प्राचार्य दिसणार त्याला NEP काय हे माहिती नाहीये. आपण याच्या अंमलबजावणी करण्यापूर्वी अत्यंत उत्तम पद्धतीने प्रशिक्षण हे सगळ्यांचं घेतलेलं असल्यामुळे प्रत्येकाला या संदर्भात आहे. 2024-25 पासून संपूर्ण राज्यामध्ये हे धोरण अंमलात आलेलं आहे आणि अंमलात आलेलं असल्यामुळे आता त्याची यशस्वी अंमलबजावणी होऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे आता प्रशिक्षणाची गरज आहे असं मला वाटत नाही. आता मूळ मुद्दा जसा तुम्ही उपस्थित केला तो म्हणजे टीचरची रिक्रुटमेंट आणि वर्कलोड या बाबतीतले प्रश्न आहेत. मात्र आपण NEP इम्प्लिमेंट करून जेमतेम 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. वर्कलोडचा अंदाज येणं, त्यानुसार वर्कलोड वाढला आहे, कमी झाला, ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज यायला कमीत कमी 2 ते 3 वर्ष जाऊ शकतात. आणि त्यामुळे आपणही या सगळ्या गोष्टी ट्रायल अँड एरर बेसिसवरतीच करतो आहोत. आपणही त्याचा अंदाज घेतो आहोत. आणि निश्चितपणे शासनाने या संदर्भात टास्क फोर्स अपॉइंट केलेला आहे. तो ह्या संदर्भामध्ये अगदी सविस्तर संशोधन आणि तयारी पण करतोय. लवकरच आपण टास्क फोर्सचा रिपोर्ट घेऊन या संपूर्ण वर्कलोडच्या बाबतीमध्ये सगळ्यांना विश्वासात घेऊन एखादं चांगल्या स्वरूपाचं धोरण अंमलात आणू. सर, या सगळ्यांमध्ये एक प्रश्न असा उपस्थित होतो की आपल्याला संविधानानं तर शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिलेला आहे, पण नव्या म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरणांमध्ये समता असेल, आरक्षण असेल किंवा सामाजिकता असेल, हे कुठेतरी थोडं क्लिअर होत नाही असं वाटतंय तुम्हाला? उलट राष्ट्रीय शिक्षण धोरणचा सगळ्यात मुख्य उद्देश जो आहे तो ऑल इन्क्लुझिव्हिटी आहे. सगळ्यांना बरोबर घेणं आहे. मातृभाषेतनं शिक्षणासाठी कोणालाही कसल्याही पद्धतीचा अडथळा नको, अशा प्रकारचं धोरण आहे. मुळात महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपण महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढावं यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. आरक्षणाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आज आपल्याकडे SC ST प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना ट्युशन फी पूर्णपणे माफ आहे. OBC प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना 50% माफ आहे. महाराष्ट्र देशामधलं एकमेव असं राज्य आहे की ज्यांनी मुलींची सरसकट फीज
शैक्षणिक शुल्क हे माफ केलेलं आहे आणि हा इतका ऐतिहासिक निर्णय आहे, त्याचे परिणाम आता दिसायला लागले आहेत. केवळ पारंपरिक अभ्यासक्रमामध्ये म्हणजे मी BA, BCom, BSc म्हणतो. साधारणतः 24-25च्या ॲडमिशन्समध्ये साधारणतः 42,000 मुलींची संख्या वाढलेली आहे. हा अत्यंत सकारात्मक परिणाम आहे, की एखाद्या धोरणाचा गरीबातल्या गरीब मुलीवरती कसा प्रकारचा परिणाम होऊ शकतो आणि ती मुलगी देखील शिक्षणाच्या प्रवर्गात कशी येऊ शकते. तर मला असं वाटतं, की आपलं राज्य या बाबतीमध्ये अत्यंत संवेदनशील आहे, पुरोगामी आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे राबवतो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं, की ते सर्व घटकांचा अत्यंत उत्तम पद्धतीने विचारही झालेला आहे. सर्वांना समावेश करून घेऊन हे धोरण घेऊन पुढे जातो आहोत. पण सर आपण म्हणाला 42,000 मुलींची वगैरे संख्या वगैरे वाढली, महाराष्ट्र त्याच्यामध्ये अगदी पुढे आहे किंवा काय आहे. पण आता सध्या विद्यापीठांच्या वर्गांचा जर विचार करायला गेलो तर या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची संख्याच नाहीये, विद्यार्थी नाहीयेत. शिक्षक शिकवायला येतो पण विद्यार्थी उपस्थित नाहीये आणि ही उपस्थिती राष्ट्रीय शिक्षण धोरणापुरचं आव्हान वाटत नाही का आपल्याला? हे नक्कीच आव्हान आहे. अत्यंत योग्य प्रश्न आहे. यासाठी संपूर्ण विद्यापीठांनी, टीचिंग कम्युनिटीने आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या बाबतीमध्ये विशेष करून अकॅडमिक जो कंट्रोल आहे, हा 100% विद्यापीठांचा असतो. त्यामुळे विद्यापीठांच्या प्राधिकरणांनी हे एन्शुअर करणं अत्यंत गरजेचं आहे, की आपल्याकडचे क्लासेस रेग्युलर होत आहेत का? महाविद्यालयामध्ये क्लासेस रेग्युलर होत आहेत का? या सगळ्या गोष्टी एन्शुअर करणं, विद्यार्थी वर्गामध्ये येत आहेत का? पटसंख्या व्यवस्थित आहे की नाही? या सगळ्या गोष्टी एन्शुअर केल्या जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं, की मी अपील पण करतो, की जे परमनंट टीचर्स आहेत, जे अशा स्वरूपाची सॅलरी 7 पे कमिशन प्रमाणे घेत आहेत, त्यांनी अंतर्मुख होणं, आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांसाठी ही धोरण आहे, तेच विद्यार्थी जर समोर नसतील, तर हा केवळ म्हणजे तुमच्या एकूणच त्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा नाही, तर तुमच्याही शैक्षणिक अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की या संदर्भामध्ये विद्यापीठांनी देखील अत्यंत सकारात्मक आणि सक्रिय भूमिका घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. किंबहुना मी आक्रमक भूमिका देखील शब्द प्रयोग करेल. कारण याशिवाय ती गोष्ट होणार नाही. ह्या बाबतीमध्ये अत्यंत कडक अशा स्वरूपाचं धोरण विद्यापीठांनी देखील अंमलात आणणं गरजेचं आहे. विद्यार्थी वर्गात असले पाहिजे ते एन्शुअर करणं हे सगळ्या विद्यापीठांचं कर्तव्य आहे. या बाबतीमध्ये आम्ही आमच्या सहसंचालकांना स्पष्ट निर्देश दिलेत, की त्यांनी सरप्राईज व्हिजिट्स करायच्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये ज्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी तुम्हाला दिसून येणार नाही किंवा क्लासेस होत नाहीयेत, अशा महाविद्यालयांवरती कारवाई करण्याचे देखील निर्देश हे माझ्याकडनं सर्व सहसंचालकांना दिले गेलेले. या बाबतीमध्ये आम्ही अत्यंत संवेदनशील आहोत आणि या बाबतीत कोणत्या प्रकारची तडजोड आम्ही करणार नाही. सर तुम्ही एकंदरीत या सगळ्या गोष्टीमध्ये प्रक्रियेमध्ये असं होतं की या धोरणांमध्ये असा एक उल्लेख आहे की GDPच्या 6% राष्ट्रीय शिक्षण धोरणांवरती खर्च झाला पाहिजे. हे उद्देश व्यवहारी आहे आणि ते नाही, तो या पॉलिसीत नव्हता. तो 1986च्या पॉलिसीमध्ये होता. 6% GDPचा खर्च झाला पाहिजे. अर्थात ते झालं नाही ही फॅक्ट आहे आणि तो व्हायला पाहिजे आहे ही अपेक्षा पण आहे आणि ती गरज पण आहे. कारण ज्या ज्या देशांचं संक्रमण हे गरीब किंवा विकसनशील देशांकडून विकसित देशाकडे झालेलं आहे, त्या देशांमध्ये GDPचा अप्रॉक्सिमेटली 6 to 7% हा खर्च हा त्या देशांनी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटसाठी केलेला आहे. जपानचं उत्तम उदाहरण त्यासाठी आहे. अनेक देशांचं उदाहरण आहे. इव्हन चायना पण करतो. अनेक इस्लामिक देश पण आहेत, ते 6 to 7% GDPचा खर्च करतायत. अर्थात तो आपल्याकडनं 3% पर्यंत आहे. अशी अपेक्षा नक्कीच आहे, की तो वाढवला जावा. अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की भारत हा कॉन्टिनेंटल साईजचा देश आहे. इथलं 142 कोटीचं पॉप्युलेशन आहे. केवळ उच्च शिक्षणामध्ये 4.5 कोटी आहेत. स्कूल एज्युकेशनमध्ये अप्रॉक्सिमेटली 20 कोटीच्या आसपास तुमच्याकडचे मुलं आहेत. या एवढं प्रचंड व्हॉल्यूम ज्या शिक्षण व्यवस्थेचा आहे, त्या ठिकाणी फार प्रचंड मोठ्या प्रमाणाच्या इन्व्हेस्टमेंटची गरज आहे. त्यामुळे आपण अनेकदा केवळ सरकारी नाही, तर आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट देखील शिक्षण क्षेत्रामध्ये यावं यासाठी देखील प्रयत्नशील आहोत. सर एक गोष्ट येते की आपण जसं म्हणताय, परंतु याच्यामध्ये की डिजिटल नावाचं एक आव्हान आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये डिजिटलवरती जास्त भर दिलेला आहे. डिजिटल युनिव्हर्सिटी वगैरे आपण म्हणतो किंवा एक नॉलेज हब आपण बनवायला निघालेलो आहोत. पण ज्या देशामध्ये डिजिटल डिवाइड एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, काही ठिकाणी नेटवर्क येत नाही, कॉल कट होता, अशा ठिकाणी डिजिटल नाही, युनिव्हर्सिटी त्याला डिजिटल म्हणण्यापेक्षा ऑनलाईन म्हणा तुम्ही. कारण आता ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा भर राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा आहे. आता याचा मुद्दा असा आहे, की तुम्ही म्हणतात, की तुमचं उच्च शिक्षणामधल्या प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढावं. ते वाढावं म्हणजे कसं, की सर सध्या ते 35% महाराष्ट्रामध्ये आहे. तर ते तुम्हाला 70% करायचं आहे. मग तुम्ही एवढे कॉलेजेस बांधणार का? एवढ्या विद्यापीठ होणार का? तर त्याला पर्याय आहे ऑनलाईन शिक्षणाचा. त्यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणतं, की 40% एज्युकेशन तुम्ही ऑनलाईन देऊ शकतात. त्या दृष्टिकोनातनं आपण एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललंय आणि आपण महाज्ञानदीप पोर्टल काढलंय.
आता हे महाज्ञानदीप पोर्टल साधारणतः महाराष्ट्रातले 5 विद्यापीठांनी एकत्र येऊन त्यांनी ते केलंय. त्याचं मुख्यालय नाशिकला YCMOU मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आहे. आणि त्या पोर्टलचं आहे की जसं UGCने स्वयं नावाचं पोर्टल काढलेलं आहे, ज्यामध्ये ऑनलाईन कोर्सेस विद्यार्थी घेऊ शकतात, तशाच प्रकारे हे महाज्ञानदीप पोर्टल आहे. यामध्ये काही कोर्सेस अपलोड केले जातील. आता याचा फायदा कसा होईल? आता एक उदाहरण आपण घेऊ. पुण्यामध्ये गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिक्स आहे. अत्यंत नावाजलेली संस्था आहे, जी इकॉनॉमिक्समधलं संशोधन करणारी अग्रगण्य अशा प्रकारची संस्था आहे. पण आता ह्या संस्थेमध्ये पुण्यासारख्या ठिकाणी एखाद्या बॅचची, म्हणजे UGची बॅच असेल किंवा PGची बॅच असेल, 60 किंवा 80ची इंटेक कॅपॅसिटी असेल. पण अशा वेळेला खूप मुलांची इच्छा असते तिथे येण्याची, पण येऊ शकत नाही. पण गोखलेंनी जर एखादा कोर्स असा तयार केला आणि महाज्ञानदीप पोर्टलवरती टाकला, तर आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामधला मूल तालुक्यातला विद्यार्थी पण तो कोर्स ऑप्ट करू शकतो. तर ही फॅसिलिटी तुम्हाला ऑनलाईनमुळे उपलब्ध झालेली आहे. आणि आता NEPचा भर हा ऑनलाईनवरती असल्यामुळे आता ती गोष्ट आहे. आता ऑनलाईन म्हणजे प्रत्येक वेळेला मोबाईलमध्ये आज जवळपास सगळ्याकडे सगळ्यात जास्त जगामध्ये मोबाईलचा वापर करणारे आपले भारतीय आहेत, स्मार्ट मोबाईलचा वापर करणारे आहेत. तर मला असं वाटतं की इव्हन मोबाईलवरनं सुद्धा हे टीचिंग इम्पार्ट केलं जाऊ शकतं. त्यामुळे मुलांना आता मी पुण्यासारख्या एखाद्या चांगल्या अग्रगण्य संस्थेमध्ये जरी मला प्रवेश मिळाला नाही, तर ऑनलाईन मी त्यांचे कोर्सेस करू शकतो. इतकी चांगली फॅसिलिटी येत्या काळामध्ये आपण उपलब्ध करून देणार आहोत. ह्या महाज्ञानदीप पोर्टलच्या माध्यमातून IKS म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टमवरचा एक जेनेरिक कोर्स आम्ही तयार केलेला आहे आणि तो अपलोड केलेला आहे. आणि आता विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन त्यासाठी पण सुरू झालेलं आहे. कारण मला असं वाटतं की अशी तक्रार आहे की पुढे तुम्ही जे डिवाइडची गोष्ट करत होता, ज्याला आम्ही प्रादेशिक असमतोल म्हणतो, की तो असं होता कामा नये की केवळ पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मुंबई पुण्याच्याच मुलांना काही फॅसिलिटी मिळाल्या आहेत आणि आमच्या विदर्भातला असेल किंवा मराठवाड्यातला असेल ह्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या नाहीत. असा प्रकार व्हायला नको म्हणून ऑनलाईन एज्युकेशनचा अत्यंत उत्तम उपक्रम हा आपण आता सुरू केलेला आहे. सर, काही तज्ञ एक प्रश्न विचारतात. मी तुमच्याकडे पाहत असताना किंवा संपूर्ण महाराष्ट्र असं पाहतो की बाबा डॉक्टर शैलेंद्र देवांकर सर हे राष्ट्रीय शिक्षण धोरणातल्या अंमलबजावणीतलं एक नाव आहे, एक चेहरा आहे. काही तज्ञांच्या मते केंद्र सरकार या शिक्षण धोरणामध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करतं. काय मत आहे? कसं शक्य आहे हे? काय कोणी केला हस्तक्षेप? अहो, शिक्षण भारतीय राज्यघटनेनुसार हे कॉन्करंट लिस्ट मधलं आहे, समवर्ती शिक्षामधलं आहे. हे काही युनियन लिस्ट मधलं नाहीये किंवा स्टेट लिस्ट मधलं नाही. दोघांना सामायिकपणे कायदे करण्याचा त्यांना अधिकार आहे. आणि आपल्याला अशी कोणत्या प्रकारची सक्ती या बाबतीमध्ये नाहीये. हे आपण स्वतःहून महाराष्ट्र हे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये पायंडा निर्माण करणारं राज्य आहे. आपल्याकडचे अनेक समाजसुधारक स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये त्यांनी शैक्षणिक संस्था काढल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महर्षी धोंडो केशव कर्वे असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, पंजाबराव देशमुख आहेत. या सगळ्यांनी अनेक शैक्षणिक संस्था काढल्या. त्या संस्थांना आपण अनुदान द्यायला शासनाने सुरुवात केली. त्यामुळे अनुदानिक महाविद्यालयाची परंपरा ही महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. आता अशा पद्धतीने स्वातंत्र्य चळवळी काळापासून महाराष्ट्र शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं राज्य आहे. अशा राज्यांनी जर NEPचं मॉडेल सक्सेसफुली इम्प्लिमेंट नाही केलं, बरं NEP कोणासाठी? NEP प्राध्यापकांसाठी नाहीये, NEP संस्थाचालकांसाठी नाहीये, NEP प्राचार्यांसाठी नाही, NEP मुलांसाठी आहे. आज तुमच्याकडे एवढे प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्ही जगातल्या सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा तुमचा देश आहे. आज 50% तुमचं स्टुडंट पॉप्युलेशन आहे. आज तुम्ही ह्याच मुलांना रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध करून देणार याचा विचार कोणी करायचा? याचा विचार शिक्षण व्यवस्थेने करायचा. आणि मग जर तुम्हाला उपलब्ध करून द्यायचा असेल तर त्यांना रोजगाराभिमुख बनवण्यासाठी, त्यांच्यात विशिष्ट कौशल्य निर्माण करण्यासाठी हे प्रयोग तुम्हाला करावेच लागतील शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये. नसता हे प्रचंड यंग मॅन पॉवर कुठे जाणार आहे? मग ते परदेशात जातील मोठाले कर्ज घेऊन आणि मग त्याच्या संदर्भामध्ये तो प्रवाह आता सुरू पण झालेला आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेला अंतर्मुख होण्याची, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. दुसरा मुद्दा असा आहे की या बाबतीमध्ये कधीही नाही, हा अगदी उलट आपलं कौतुक केलं जातं. विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये पण NEP राबवण्यासाठी आपण सक्ती केलेली नाहीये. हे लक्षात घ्या. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी देखील आमचं कौतुक केलेलं आहे. ते यासाठी केले की हे एकमेव राज्य असं आहे की ज्याच्यामध्ये सरकार आहे, उच्च शिक्षण विभाग आहे, विद्यापीठ आहेत, महाविद्यालय आहेत, प्राचार्य आहेत, टीचिंग नॉन टीचिंग आहेत, विद्यार्थी पालक हे सगळे ॲज अ टीम म्हणून काम करतायत. आज 2 वर्ष झाले NEP इम्प्लिमेंट झालं, पण एकही विरोधाचा आवाज नाहीये. कोणी ओपनली याला विरोध केलेला नाही. अडचणी नक्कीच आहेत, लोकांच्या कुरबुर आहे. का नको अडचणी असायला? असल्याच पाहिजे. 35 वर्षानंतर पॉलिसी बदलली आहे, परंतु कोणीही त्याला उघडपणे विरोध करत नाहीये. हे आमचं सगळ्यात मोठं सक्सेस आहे. 1 वर्ष आपण याच्यातनं पूर्ण केलं, त्यामुळे तो कुठेही सक्तीचा भाग नाहीये. हे व्हॉलंटरी आहे. आम्हाला पायंडा क्रिएट करायचा, आम्हाला मॉडेल क्रिएट करायचंय. आणि हे मॉडेल उद्या महाराष्ट्रासारख्या प्रोग्रेसिव्ह स्टेट जर असं मॉडेल नाही तयार करू शकला
तर बिहारनी कोणाकडे पाहायचं, छत्तीसगडनी कोणाकडे पाहायचं, उत्तराखंडनी कोणाकडे पाहायचं, नॉर्थ ईस्टच्या स्टेटनी कोणाकडे बघायचं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता विषय निघाला म्हणून गुजरातनी आपलं एज्युकेशनचं मॉडेल स्टडी करण्यासाठी त्यांच्या टीम्स इथं पाठवल्या. ऑटोनॉमस कॉलेज महाराष्ट्रामध्ये तमिळनाडू नंतर नंबर 2ला आहे. नॅशनल ॲक्रेडिटेशन नॅकच्या ॲक्रेडिटेशन मध्ये महाराष्ट्र देशात नंबर 1ला आहे. तर हे मॉडेल काय आहे, हे शिकण्यासाठी इतर राज्य आपल्याकडे टीमच्या टीम पाठवत आहेत. आपले GR ट्रान्सलेट केले जात आहेत. हे सगळं कशा पद्धतीने घडून येतं आहे, हे का घडतं आहे? कारण आपण केवळ औपचारिकता म्हणून याला अंमलात आणत नाही आहोत. तर आम्हाला याच्या माध्यमातून खरं शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडून आणायचे आहेत. आणि त्यासाठी आम्ही आव्हान करतो आहोत आमच्या सगळ्या टीचिंग नॉन टीचिंगला, की तुम्ही सहकार्य करा ह्या येणाऱ्या जनरेशनसाठी, येणाऱ्या पिढीसाठी. आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना आज एक टीम म्हणून काम करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांच्या अडचणींकडे आम्ही कधीही दुर्लक्ष करत नाही. अडचणी आहेत, त्याच्यावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करतो आहोत. परंतु त्यासाठी उघडपणे कोणीही विरोध केलेला नाहीये. आज सक्सेसफुली आपण 1 वर्ष पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये ना केंद्राची सक्ती आहे, ना राज्यामधनं सुद्धा कोणाची सक्ती आहे. आम्ही सगळं हे व्हॉलंटरीली करतोय, स्वतःहून करतो, कारण आम्हाला येणाऱ्या जनरेशनची काळजी. मग सर, काही तज्ञ तर असं म्हणतात की या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार काही खासगी संस्थांना जास्त स्वायत्ता मिळेल आणि मग शिक्षण मागे गरिबांची मुलं या शिक्षणापासून वंचित आहेत. काय तथ्य आहे? अहो, तुमच्यात मी तुम्हाला सांगितलं, कोण काय म्हणतं याच्यावरती आपला कंट्रोल नाहीये, नियंत्रण नाहीये. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजे काय? अगदी सहज साध्या माणसाला कळावं. राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजे विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्वायत्तता, शिक्षणामधली लवचिकता, शिक्षण मातृभाषेतनं द्यावं, कौशल्यावरती आधारित शिक्षण द्यावं. अहो, याच्यामध्ये कशाचं गरीब श्रीमंत वाद आणि कसले वाद, याच्यामध्ये काय संबंध आला या सगळ्या गोष्टींचा? याच्यामध्ये कोणीही अशा प्रकारच्या रिग्रेसिव्ह एलिमेंट्सचा याच्यामध्ये आम्ही विचार करत नाही. आम्ही अत्यंत सकारात्मक आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये गुणात्मक दृष्टिकोनातनं आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही. आम्हाला आमच्या तरुण पिढीची, आमच्या युवकांची प्रचंड चिंता आहे. आणि त्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये NEP असेल आणि इतरही कोणते गुणात्मक बदल असेल, ते पुढे आम्ही ते अंमलात आणण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही. ही आमची कमिटमेंट आहे आणि ती कमिटमेंट 100% आम्ही पूर्ण करणार. आधी शेवटचा प्रश्न, 2020 राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि हे साधारणतः 5 ते 6 वर्षाचा या सगळ्या प्रक्रियेमध्ये होत आलेले. सध्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाची काय स्टेज आहे अंमलबजावणीमध्ये, आणि आपण या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून शिक्षक असतील, पालक असतील, पाल्य असतील आणि संपूर्ण महाराष्ट्र असेल, तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? आपण 2 टप्प्यांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची अंमलबजावणी राज्यामध्ये केली. पहिला टप्पा 23-24 या शैक्षणिक वर्षामध्ये केला, ज्यामध्ये आपण आपल्याकडचे स्वायत्त महाविद्यालय, विद्यापीठ परिसर म्हणजे अकृषी विद्यापीठांची, सरकारी विद्यापीठांची जी परिसर आहेत त्याला कॅम्पसेस म्हणतो तिथं, आणि जिथं पोस्ट ग्रॅज्युएशनची फॅसिलिटी आहे अशा ठिकाणी पहिल्या टप्प्यात इम्प्लिमेंट केलं. 24-25 अकॅडमिक इयरमध्ये संपूर्ण राज्याला आपण ते लागू केलं. आपला उच्च शिक्षणाचा परिवार हा फार मोठा आहे. 6,000 संस्था आहेत, 84 विद्यापीठं आहेत, 42 लाख विद्यार्थी आहेत. त्या सगळ्यांना NEP हे लागू झालेलं आहे. त्याचं 1 वर्ष आपण सक्सेसफुली हे पूर्ण केलेलं आहे. अशा प्रसंगी मी माझ्या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींना आणि प्राचार्य असतील, संस्थाचालक असतील, पालक असतील, विद्यार्थी असतील, या सगळ्यांना मी अत्यंत नम्रपणे आवाहन करतो की हे शिक्षण धोरण जे आणलं गेलेलं आहे हे प्रामुख्याने विकसित भारताचा एक महत्वाचा आधार आहे. विकसित भारतासाठी, विकसित भारताच्या पूर्वी देशाला जे मॅन्युफॅक्चरिंग नेशन बनवायचं, प्रॉडक्ट नेशन बनवायचं आहे, त्यासाठी जे ह्युमन रिसोर्स लागणार आहे, ते ह्युमन रिसोर्स क्रिएट करण्याच्या दृष्टिकोनातनं आखलेली ही व्यापक योजना आहे. याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शिक्षणाचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपल्या पायावरती उभं राहण्यासाठी ना, रोजगाराभिमुख बनवण्यासाठी तयार करणं. आणि शिक्षण म्हणजे केवळ नोकरीचं साधन आहे असं म्हणून शिक्षणाकडे न बघता शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. म्हणून विद्यार्थ्याला स्वायत्तता दिली गेली पाहिजे. जसं पूर्वी मी जेव्हा लहानपणी खेड्यामध्ये होतो तेव्हा आमच्याकडे एकच दुकान असायचं, त्याच दुकानातनं आम्हाला सगळ्यांना किराणा घ्यावा लागायचा. पण आज तुमच्याकडे मॉल्स आहेत, मॉल्समध्ये 100-160 दुकानं आहेत, तुम्हाला चॉईस आहे, तुम्ही कोणत्या दुकानात जाऊन घेऊ शकता. असा प्रकारचा चॉईस मला नव्हता. मी राज्यशास्त्रामध्ये ग्रॅज्युएशन केलं, पण त्या काळामध्ये मला नाट्यशास्त्राची, अभिनयाची आवड होती, पण मला कधी ते विषय घेता नाही आले, कारण माझी त्या सिस्टमने ते अलाउड नाही केले. आता मेजर मायनरमध्ये तो मायनर आहे विषय, मेजर म्हणून मी माझं राज्यशास्त्र घेऊ शकतो, मायनर मधून मी संगीत घेऊ शकतो, नाट्यशास्त्र घेऊ शकतो, लॉ घेऊ शकतो, कॉमर्स घेऊ शकतो, पर्यावरणाचा अभ्यास करू शकतो. ही सगळी मुभा, ही लवचिकता, ही स्वायत्तता विद्यार्थ्यांना मिळते. आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे. सगळ्यात शेवटी याच्या संदर्भामध्ये कोणताही नकारात्मक दृष्टिकोन ठेवू नका, रिग्रेसिव्ह दृष्टिकोन ठेवू नका, याच्याविषयीचे गैरसमज पसरवू नका. हे आपल्या तरुण पिढीला घडवण्याचं एकमेव
महत्वाचं साधन आहे. त्यामुळे सगळ्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून बघा आणि मला असं वाटतं, की आपण याच्या माध्यमातून स्वाभाविकपणे, निश्चितपणे आपण आपल्या यंग मॅनपॉवरला परफॉर्मिंग ॲसेटमध्ये कन्व्हर्ट करू, स्किल्ड मॅनपॉवरमध्ये कन्व्हर्ट करू आणि निश्चितपणे विकसित भारताला हातभार लावू. राष्ट्रीय शिक्षण 2020 या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचं ऐतिहासिक पाऊल हे केंद्र सरकारनं उचललं. डॉक्टर शैलेंद्र देवळकर सर बोलत असताना एक गोष्ट सातत्यानं सांगितलं, की या राष्ट्रीय शिक्षण धोरण हे विकसित भारताचा एक मूलभूत आधार आहे आणि हे राष्ट्रीय शिक्षण धोरण हे नक्कीच या भारताला बलशाली बनवेल. येणाऱ्या काळांमध्ये जगाशी स्पर्धा तयार करण्यासाठी इथले विद्यार्थी तर नक्कीच घडतील. मात्र या राष्ट्रीय शिक्षण धोरणांमध्ये कुठलाही सामाजिक असमतोल नाही. तो एक सर्वांना एक सामाजिक सलोखा जपण्याचं सुद्धा एक मूलभूत गोष्ट या शिक्षण धोरणांमध्ये आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं एक प्रभावी माध्यम सुद्धा आहे आणि या संपूर्ण राष्ट्रीय शिक्षण धोरणाकडे एका सकारात्मक दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे. महाराष्ट्र या अंमलबजावणीमध्ये नंबर 1 आहे असं सुद्धा त्यांनी मत या ठिकाणी व्यक्त केलं. त्याचबरोबर शेवटी या चॅनलच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून एक अपेक्षा व्यक्त करतो, की या राष्ट्रीय शिक्षण धोरणांमध्ये शिक्षण हा खरं तर समाजाला बदलवण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. मात्र या धोरणातून एक माणूस घडावा, व्यवस्थेला चांगली माणसं भेटावी, चांगले अधिकारी सुद्धा भेटावे आणि येणाऱ्या काळामध्ये जगामध्ये वावरत असताना एक भारतीयांची एक चांगली संस्कारी पिढी सुद्धा घडावी ही एक अपेक्षा व्यक्त करतो. या चॅनलमध्ये आपण सर आलात, आम्हाला वेळ दिलात आणि या राष्ट्रीय शिक्षण धोरणांबद्दल जे काही समज, गैरसमज, संधी, आव्हाने होते फार छान पद्धतीने आपण विश्लेषण केलं. आपलं आपण मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.